बोरगाव मंजू इथं श्रीरामनवमी उत्सव भक्तिभावात संपन्न। नामस्मरण कीर्तन आणि दिंड्यांचा जयघोष। श्रीराम जन्मोत्सवाचा आध्यात्मिक सोहळा। जय श्रीरामच्या गजरात भक्तीची पर्वणी। हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्सवाचा मंगल समारोप। श्री गजानन महाराज मंदिर, लक्ष्मीनगर, श्री संत गजानन महाराज संस्थान, रेणुका नगर, श्रीराम मित्र मंडळ बोरगाव मंजू यांच्या वतीने आयोजित श्रीरामनवमी उत्सव धार्मिक कार्यक्रमसह भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक धार्मिक विधीनुसार संपन्न झाला। शहरातील मुख्य मार्गावरून नगर प्रदक्षिणा घालून ग्रामस्थांनी उत्सवात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभागी होत पूजा अर्चा केली। संत गजानन महाराज मंदिर, लक्ष्मीनगर, संत गजानन महाराज संस्थान, रेणुका नगर सह श्रीराम मित्र मंडळ सार्वजनिक मिरवणूक दरम्यान सहभागी झाले होते। मिरवणूक दरम्यान संत गजानन महाराज मूर्ती एका भव्य रथावर प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सीता यांच्या प्रतिमेला विराजमान केले होते, तर चिमुकल्यांनी राम, लक्ष्मण, सीता देवीसह हनुमानसह वानरसेना हुबेहूब प्रतिकृती रूप धारण केले होते। नगर प्रदक्षिणा दरम्यान ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेत होते। घोडेस्वार छत्रपती शिवाजी महाराज अंगीकार केला होता। दरम्यान गाथा पालखी माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत होता। विविध भागातून सायंकाळी शहरातील मुख्य मार्गावरून नगर प्रदक्षिणा प्रारंभ झाला होता। सकाळी ठिकठिकाणी महादेव पार्वती विवाह सोहळा पार पडला। भक्तांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली, तर संत गजानन महाराज मंदिर, रेणुका नगर येथील श्री अध्यात्म रामायण स्वाहाकाराची चैत्र शुद्ध नवमीला विधिवत पूर्णाहुती करण्यात आली। दुपारी श्रीराम जन्मोत्सवाच्या जय श्रीरामच्या गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात आणि मंगल वाद्यांच्या सुरावटीत प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा झाला। यावर्षी उत्सवाचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भजनी दिंड्यांचा सहभाग। दिंड्या, टाळ, वीणा, मृदंग तसेच संत वाङ्मय, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि एकनाथी भागवत या सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले। त्या दृष्टीने वारकरी परंपरेला भाविकांसाठी विशेष पर्वणी ठरली। बोरगाव मंजूसह पंचक्रोशीतील ग्रामीण भागात उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला। दरम्यान भक्ती, सेवा आणि समर्पण यांचा संगम असलेला हा श्रीरामनवमी उत्सव भाविकांच्या मनात आध्यात्मिक ऊर्जा जागवणारा ठरला। श्रींच्या कृपेने भाविकांची सेवा घडली। दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मूर्तिजापूर पोलीस उपविभागीय अधिकारी वैशालीताई मुळे, ठाणेदार अनिल गोपाळ, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र धुळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडेसह बोरगाव मंजू मूर्तिजापूर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.